हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी आई सॅम या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आम्ही निघालो आहे। कुठे निघालो यशोदा? मावशीच्या घरला माझ्या। मावशीच्या घरला माझ्या। मावशीच्या घरी चाललोय आणि निधीच्या आजीच्या घरी चाललोय आम्ही। निधीच्या आजीच्या घरी कोण कोण पाहुणे आले? कोण आले निधी? पणजी आणि पंजा, आम्ही त्यांना पण भेटणार आहोत। म्हणजे एक के साथ एक फ्री। हा आजी पण पणजी पण सगळेच आहेत तिकडे। सगळेच त्यांना पण आतुरता आहे की निधीला बघण्याची। चला, आम्ही सांगितलं नाही पंजा पणजीला आम्ही यायला म्हणून। बाटली घ्यायची आहे का? हो घ्या ना। यो चला, तर आपला ऑटो पण आलेला आहे। निधी बाळ, ए निधी बाळ, निधी बाळ खूप खुश आहे। कोणतं गाणं बोलतेस निधी? निधी बाळ रिक्षामध्ये बसल्या बसल्या गाणं बोलायला चालू केली। बोल निधी, बोल बोल। आता नाही बोलत, तिच्या माऊला भेटायला चालले ना तिला, म्हणून खुश आहे। हो आता ऐकलं का कसं गाणं बोलते तू? आधी बोलत नव्हती आणि आता कंटिन्यू रनिंग मध्ये गाणं बोलते तू। हळूच घेतलं मी चोरून व्हिडिओ। फायनली पोचलो आहे आपण। हे बघा, चला उतरा। तर सर्वांशी भेटून झालेला आहे। आता वेळ झाली आहे ती जेवणाची, म्हणजे पोटोबाजी। तर आता सर्व मिळून आपण जेवण करूया। बाई तात्या दोघांचं पण जेवण झालेलं आहे। तर आता आम्ही सर्वजण बसलोय आणि यशोदाचे काका जे आहेत ते आहेत शेतामध्ये आणि त्यांना होणार आहे उशीर येण्यासाठी। बघूया किती वाजेपर्यंत येतात ते। तर तोपर्यंत आपण जेवण घेऊयात। झालं त्यांचं जेवण? काय काय आहे स्पेशल जेवायला? वांग्याची भाजी, अजून वरण, भजी। वेळामुशाला करतात ते भजी आहे। वाव, जिलेबी आहे, वरण भात, जिलेबी, वांग्याची भाजी, भाकरी, चपाती आणि भजी। आईसाठी भाकर आणि माझ्यासाठी चपाती। दोसाची चटणी, दोसाची चटणी खायची। चटणी खावा। निधीनं जर चालू केली जेवण तर चालू कर। करा तुम्ही पण चालू। करा। निधी बाळ आपल्या माऊ सोबत जेवताना। माऊ म्हणजे मावशी बरं का? माव म्हणजे मांजर म्हणतील नाही तर। हे छान छान गोष्टी असतील नाही का? अरे वा। पप्पा लवकर आलो। राम राम। उशीर झाला तुम्हाला यायला? उशीर झाला खूप। तसं टाइम लागला म्हणजे असते असं आहे का? तिथं गाडी पशी आला दुसऱ्या गाडी पुन्हा गेलोच अरे बापरे, आम्ही तुमची वाट बघत होतो। आता काय करावं, आम्ही जेवून घेतलो। बरं झालं। या 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 आया आया या। आम्ही विचारलं तिला, तुला काय येतं? पाहुणे बघायला आले तर असं समज तू। हा, तुला काय येतं करायला? चहा येतो का? मग काय येतं? दूध करता येतं म्हणते। दूध, नुसतं दूध प्यायला येतंय का पिता येते? पिता येते मग पिताच येतं फक्त। चांगलं आहे। करता येत नाही, करता येते नाही दूध करता येत नाही, पिता येते।
चांगली गोष्ट आहे. छान छान छान. 2 उमेदवार आहेत ह्या घरी, एक या मॅडम आणि एक दुसरे सर आहेत ते पुण्याला आहेत. हा. हा आणि काय करून द्यायचं ते आधीच सांगितलेलं बरं. म्हणजे मला काय येतं काय नाही ते आधी सांगितलेलं बरं क्लिअर. चहा येत नाही आणि दूध येतं पण ते पिता येतं. चांगली गोष्ट चहा आहे. नाही प्यायचा. बरोबर आहे ना. चहा मी पीत नाही, मी फक्त दूध पिते, मग मला दूध बनवता येतं. आणि नंतर टोमणे नको ना ऐकायला. तुला काय शिकवलंय काय शिकवलंय मी आधी सांगितलं होतं ना असं म्हणण्यासाठी ते आधीच क्लिअर करते. माझ्या काही सासर तसलं नाही टोमणे मारायसारखा, पण बाकीच्या घरी टोमणे जरूर भेटतात. ते घे सांगा अगर न सांगा तिथं टोमणे भेटणार म्हणजे भेटणार. मग असंच बघा जिथं टोमणे नाही भेटणार. जिथे टोमणे मिळणार नाही तसं पाहिजे. टोमणे मिळणार नको. हो, आता माझं शोधावं कसं आहे लागेल सांगू तसं. का, मला जर काही जर येत नसलं तर आमच्या आई काय म्हणते ताई साहेब, करून बघ माझ्या वाटोळ होती पण कर. पण म्हणत नाही का ही खराब झालंय का बरं खराब झालंय असं तसं मला कधीच अडग लागलं पनीरची भाजी छान येते दीदीला. दीदीला पनीरची भाजी छान येते. पनीरची आवडते ना म्हणून करत असेल. पनीर सँडविच असे नवीन पदार्थ चांगले करते. जे आवडतं आज ते येतं. सँडविच बनवण्यासाठी पाव आणलाय, ब्रेड आणलाय, ब्रेड काळ्या पिशवी बॅटरी खायचंय का आता सँडविच बनवायचंय का? हो. थोडं सँडविच बनवू का मग नो नो नो. मामा तुम्हाला नको मला पण नको. आम्हाला आमंत्रण आहे संध्याकाळी. ती बी आशा घरी आहे. अरे काय बापरे. खायचंय त्याचा? तिथं बसूनच झोपी जावं. तिला खाल्लं तर आमचं काय खरंच नाही. हे वाढणार खूप डेंजर आहे. फॅन विचार करून काका काय करून आलात शेताकडे? शेतात पाणी देऊन आलो ना. उसाला कशाला उसाला मोठा झाला असेल ना. हा ऊस मोठा झाला. आणि ज्वारी ज्वारी आता पेरली. आता पेरली का. हा. बापरे. हरभरा हरभरा पेरले. पेरलाय का? हो. जावा शेताकडे हरभऱ्याची भाजी खुडाय. आता तर वापरला सगळेजण म्हणतात की तुळशीच्या लग्नाला हरभरा खुडा येते. काही ठिकाणी आले. हा आता पेरली हरभरे खुडा येते येळवशीला मग ये. हा बरोबर आहे, आताच झाले ना पेरणी, मग येळवशीला येते. हा. पेरणी झाली का. झाले. हा मग काय मस्त आहे. मग येते हे वर्षी पर्यंत. मग वेळामुशाला आपण जाऊया सगळे शेताकडे. हो हा चालतंय. भज्जी वगैरे यशोदा भज्जी छान कर. हा ठीक आहे म्हणजे करायचं चालतंय. आमच्याकडे कॉन्टॅक्ट द्या आम्ही करून तुम्हाला तयार. किती आणून टाकले मोठे पातेले. शेतात म्हणल्यावर जास्त घ्यावं लागतं की. कॉन्टॅक्ट म्हणल्यानंतर मोठं त्याला पातेलं. पुरत नाही शेतात किती हा. ही चिंच आणायला पाहिजे होती. हा. आता सांगायचं होती. मग फोनवर नाही का सांगायचं. लक्षातच नाही माझ्या सांगायचं. आता जेवढी आहे तेवढी ते घेऊन जा. ती घेऊन जावा ती उद्या आठ हा. हा मग ते आई मी सांगतो आता मी अशी जमेली आम्ही रोज भजी केलेली करतो. ही भजी आताची टेस्ट लागत नाही नाही. नाही ऐका तेव्हा एक मिनिट. येळ आमुष्यात झाल्यावर टेस्ट लागते. आपण ना आमचं शेत काय एवढंच आहे आम्ही काही तिथे करणार नाही एवढं. तुमच्या शेतात आपण करत जाऊ. काय करायचं भजीचं तेवढं काम आमचं असणार बाकी तुमचं तुम्ही. तिथून माझ्या मम्मीचा विषय जवळ आहे बरं. हा. जाऊ का? माझ्या मम्मीचं शेत खाली जवळ आहे. हो ना ते तर त्या बरोबर. मम्मीला सगळ्याच कॉन्टॅक्ट देऊ भाजी तिकडे जाऊया. कशाला यावं. चालतंय तिथं आमच्या 3 कोपी असतात ना. इथं आल्यानंतर तिथं काय खाणार आहे तर? मम्मी आणि मोठी सगळ्यांच्या शेतात जेवण जायचं. बरं माझं फेवरेट तर मी तर आंबे. दरवर्षी जातो आम्हाला. आंबे. 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 हो. हा. सगळीकडे जातो आम्ही दरवर्षी. उगाच जाऊन तर येतो खाणं ना खाऊ ना पण जावं लागतं. जावं मान लागते. आहे. गेल्यावर खुश होत्यात मग. या वर्षीला ना असं बोलतात की पोट मोठं होते पण दरवर्षी एवढं काय नाही मोठं होत बाई. हे नाही नाही. काहीच होत नाही येळा मुशीची. किती खावा. आंबे खाल्ल्यानंतर काही होत नाही. हा म्हणजे खातेच माणूस का आहे की
आणि काहीच होत नाही. काय होत नाही. म्हणजे पोट खराब होत नाही का? नाही नाही खराब होतच नाही. आणि भूकच लागते. भूकच. पोट वाजते. लागते भूक. खाते. आणि भजी खराब बी होत नाही, दुसऱ्या दिवशी बी खाते दिवसभर दुसऱ्या माणूस. दिवशी वर खायचं. काहीच होत नाही. भजी आता तर फ्रीज निघाले. भजी कसं नाही ओ भजी कसं आहे ती भजी राहतेच ती आंबट घातल्यामुळे. नाही आंबट हा, ते का का बरं सुचतो ते? कोथिंबीर खाल्ली की सुचते. आंबेल मध्ये कोथिंबीर टाकतात ना म्हणून सुचते म्हणे. आणि आंबील खाल्ल्याने तोंड सुचतं. कोणाकोणाचं सुचतं, सगळ्याच नाही. पण का ते कशासाठी? पीठ शिजल्यावर टाकतात मध्ये म्हणून ते टाकत म्हणून सुचते. बरोबर. हा, ती पिठामुळे. पिठामुळे बरोबर. शिजवलेलं असतं हा. ना. ती जनावरांना सुद्धा लोक चालतात तयार व्हायसाठी. हा आंबील सारून इतके ती बैल गेले का तुमच्याकडे हा मग उतरतात. ती बैलात काहीच राहत नाही असं बारीक होत. आता आंबील ना बाईलाच विचारूया त्याची रेसिपी. म्हणजे आंबील मध्ये काय काय टाकायचं. आता एवढा जवळ आली हो तर करून खायला सांग बाई. कशी बनवायची आंबील मध्ये काय काय? अद्रकचं मीठ, लसणाचं मीठ, जिरे, पीठ शिजवून टाकते तर मिसळून टाकावं लागतं. हा बरोबर आहे. आता समजलं. म्हणजे तेच टाकतो आपण. मला अजून वेगळं काय असतं का? बाईच्या हातची आंबील भजी खूप छान लागते माहितीये. आता यावर्षी नाही ना करू शकत. आमची खावायची आजची. हा मग तुमच्या शेतात यावं लागेल मला. हा म्हणजे बघा तुम्ही हा ना मट्टा करावा लावायचा मट्टा. हा अहो पुरतच नाही किती प्यारला. हा करणारच आहे आमशा. करायची सगळं करायचं आपलं आपलं झालंय आता करणार. हा करायला पाहिजे. लक्ष्मी पूजायला पाहिजे. लक्ष्मी पूजायची सगळं वेगळं होत झालंय आता कशाला. हा आणि तुमचं एवढं मोठं शेत आहे म्हणजे करायला नको. ऊस आहे, ज्वारी आहे, हरभरा आहे. हा मग पण आता ऊस लावायचे. मग ऊस करायला लई छान आलाय बघायला. चला आणि तुमचं शेत पण बघण्यासारखं आहे. हो. मग तुमच्या शेतामध्ये व्यवस्था व्हायलाच पाहिजे ना. करायचे. कारण काय असतं येळवशीला एक कारण असतं. तुम्ही सगळ्याला बोलवता की बाबा आज येळवस आहे, या तुम्ही शेतामध्ये जेवायला. मग त्याच कारणाने निमित्ताने आमच्यासारखे पण बघतात तुमचं शेत किती मस्त आहे, काय काय पेरलंय काय नाही. हो, लयच करमत आहे ना शेतात. खरंच तुमच्या शेतामध्ये खूप मस्त करून काकाच्या शेतामध्ये ना असं एक अहो, आता मी इकडे बघा. कॅनल असल्यासारखं आता मस्त. मी गेल्या वेळेस तुमच्या शेतात आलो होतो, साप बघितला होता आपण. आठवत आहे का? हो. हो. आठवलं का नाही तुम्हाला? त्या पाईपाच्या त्या तिथे. हा, पायपा कसला होता? पायपासारखाच हा. एवढा जाड. हा बापरे खूप जाड होता. ते म्हणजे माझ्या हातापेक्षा जाड होता होता. एवढा आहे तर. बसला होता. त्यांनी काठी शोधायला गेले की तो निघून गेला. नाही, यांना लक्ष द्या म्हटलं तर यांनी म्हटली गेलो कुठे गेले. यांना सांगितलं पक्क लक्ष. मी तर ध्यान ठेवलो का. सगळ्या मी प्रकारचे हालूच देत नाही त्याला. ऐका मी संध्याकाळचा दिसला का हा. त्याच्यावर बॅटरीच बंद करत नाही. पण संध्याकाळ नव्हती ना, 4-5 वाजले होते. दिवसात सुद्धा ध्यान ठेवावं लागेल की कुठचा गलीच्या मागे जावं तिकडे लागेल. चाललंय ती लक्ष ठेवा. अहो मध्ये घुसलाच तो. कुठं त्या पाईपाच्या मध्येच पाईप होते लय मोठे तुम्ही ठेवलेले. सांगा हो का मग एकच पैप होता तिथं. आता नाही, सांगायला. पाईप नाही होते. अलीकडे एकच होता पैप. 1-2 असतील पाईप. त्या पाईपाच्या बाजूलाच होता, सेम पाईपासारखाच होता का नाही? उघड लक्ष ठेवावं लागेल की दमान दमान तिथंच जात आहे कुठं जात नाही. त्याला कळणी लागते की आपल्याला लक्ष ठेवलं नाही म्हणून. हा. पहिल्यांदा बघितलं मी- मी साप. मी ध्यान ठेवत होतो का बरोबर त्याच्या मागे मागे चालला असतो. आणि मारायचो का? हा काठी आणायला गेले होते साप मारायला. ह्यांची आता व्हिडिओ ती फोटोच नाही नाहीतर 2 ते काय परड आपण हा. बरं जर मारायचे टोपल्यात बसत नव्हते टोपल्यात तुमची बापरे. पेंढरी सारखी एवढा देव असं परड हा. टोपलं भरत गच. मरत नाही जल्दी. परड ना. परत मग कधी परड मारून तुम्ही त्याला पटकन धरायला लागाल फेकायला. धरायचं नसतं त्याला. जाळून टाकायचं. मेलाय म्हणून काही धरत नाही. मी कोणी धरत नाही. कोणी धरत नाही त्याच्या अंगाला शिवत सुद्धा त्याची जागा बदल तर अंग खासतंय. सगळं आणून त्याच्यावर टाकून लावून देते. जाळून टाकायचं. हा आज आम्ही आमच्या मावशीच्या घरी आलेलो आहोत आणि एकाच फ्रेममध्ये सर्वजण आहोत. माझी मावशी, आमचे आईसाहेब, बाई,
माझे आजोबा, तात्या, काका आणि आमचे साहेब. समोर सतरंजी अंतरली आहे पाहुण्यांसाठी, म्हणजे आपल्यासाठी. आणि पाहुणे बघा कुठे बसलेत. लॅपटॉप मधले फोटो बघत बसलो आम्ही सगळे. माझ्या लग्नातले, आमचं लग्न झालं त्यावेळेसचे फोटो आता दाखवते आम्हाला दीदी. अल्बम तर आहेच फोटोचा, पण ते पर्सनल फोटो काढलेले जे मोबाईल मधले फोटो आहेत ना, ते फोटो बघतोय आता सध्या. पण आपण फिरायला गेलेलो ते फोटोज वगैरे सर्व आहेत. दीदी किती लाल दिसते ना. हे बघा, हा फोटो यशोदाच्या घरचा आहे, म्हणजे हळदीच्या दिवशीचा. हळदीच्या दिवशी मी माझ्या गावात होतो आपल्या घरी, आणि हा फोटो आहे तिच्या गावातला, तिच्या घरचा हळदी लावताना. म्हणजे हळदी संध्याकाळी होती, दुपारचा फोटो येतो. हे यशोदाचे हे मामा, आणि उजव्या साईडला आहे ती शिलाताई. आणि हे बघा, हे यशोदाच्या सर्व बहिणी. आणि ही जी बहीण आहे ही सगळ्यात आगाव आहे ना. इथेच आहे ती. बघा, आगाव बोललं तरी तिला काय फरक पडत नाही. नाहीये मी आगाव. हा, आणि आता मी तिला सुद्धा आगाव तीच करणार आहे. तिचीच भीती आहे मला. यशोदाची वहिनी आणि बहीण. राईट. हा कृष्णा. ही यशोदाची मोठी बहीण. हा बघा कसा पाहतोय तिच्याकडं. तिच्या बहिणीचा मुलगा आहे. ही त्यांची मुलगी. सागर आणि दीदी. हे सगळे भावंड. हा साड्याचा कार्यक्रम होता. निधी नव्हती तेव्हा. ते विचारल्यासारखं झालं तर पप्पा मी तुमच्या लग्नात कुठे होते. हा, कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये निधी असते, तेव्हा नव्हती ना. हे रुखवत. हा कृष्णा रडतोय इथं. विदाईच्या टायमिंगचा हा फोटो. आणि हे फोटोज आम्ही फिरायला गेलेले, सगळे गावदेव करण्यासाठी गेलेलो आम्ही. पंढरपूर, तुळजापूर, खंडोबा. खूप मजा केली होती ना मामा आपण. बापरे, खूप मजा केली होती, खूप एन्जॉयमेंट. तेव्हा माझी तब्येत कशी होती. आणि यशोदा किती जबरदस्ती. माझ्या भाची दोन्ही पण, आदिती आणि आनंदी. आणि पाठीमागे स्वरूप आहे, हे तुळजापूर मधला. हे आमच्या वहिनी साहेब, आणि बाजूला स्वरा बसली आहे. हे सगळे गेलेले आपण. उजव्या साईडला आहे दीदी, आदिती, स्वरा, आमच्या वहिनी साहेब, आणि बाजूला सरिता दीदी आणि यशोदा, मी. आणि खालच्या साईडला बसल्या दोघी पण, दीदी, आई आणि आंटी. आणि हे मामा आणि भैया. हा, हे आपण जेजुरीला गेलेलो. जेजुरीमध्ये 5 पायऱ्या उचलून घ्यायचं असतं नवीन नवरीला, तेव्हा मामांनी उचलून घेतलं होतं. त्यावेळेस आय थिंक 70 पायऱ्या चढले होते. मामा तुमची तब्येत छान होती ना त्या टायमिंगला. हो, मस्त आता होती. थोडीशी खराब झाली. इकडे आल्यावर झाली रे, लातूरला आल्यापासून.
हे बघा आपण दमून बसलेलो इथं हो. पायऱ्यांमध्ये. हे बघा मी नवरदेवाच्या वेशामध्ये आणि या नवरीबाई आणि मध्ये बसल्यात आमच्या ताई साहेब. हे मावशी आणि मी. हे बानू देवीचं मंदिर. बानूबाई. हे तिथला देखावा महाराजांचा. हे बघा चष्मा बिस्मा लावून नवरदेव. यो यो हनी सिंग. आमचे आई साहेब, मी आणि यशोदा. हे बघा किती मोठी घंटी आहे आणि त्याचा आवाज पण खूप मोठा होता. ही स्वरा रूम मध्ये आम्ही फ्रेश होत होतो तोपर्यंत स्वराची ही ऍक्टिंग बघा. तर आता झाली चहाची वेळ, तर चहा घेऊयात. चहा प्यायला या. आणि बाईला चहा दिली नाहीस? काय ग्लासात आणलाय मी चहा. आईला असं पिता येत नाही, थोडा गार झाल्यानंतर पाजवते. बर. म्हणून थोडं थांबले. घ्या चहा. वही, कंपास, निधीला वही, पुस्तक खेळत असती. आता ती शिकायची झाली काय? आतापासूनच तिच्या सवय लावायची असते. मला जायला दिले का पहिलीच्या वर्गात तिला शिकव आता. काय यशोदालाच पाठवा. नाही खेळत बसती थोडं खेळत मी. बघा आजी सोबतचं प्रेम यशोदाचं. मला सांगितलं असतं तर लवकर आला असतो मी, तुम्हाला न्यायला सुद्धा आला असतो. आणि निधी बाळा झोपली. काही अवघड माणूस. यशोदा काय झालं? जाऊच वाट लागलंय मला. का बरं? बाई तात्यापासून. मग राहतो इकडेच राहतेस? हा जाते. येऊ का तात्या? तर आता आम्ही परत निघालो आहे आपल्या घरी आणि सर्वजण आम्ही निघालोय आणि आपल्याला सोडायला येत आहेत यशोदाचे काका. तर आपण आता त्यांच्या गाडीमध्ये जाऊयात. आणि निधीबाळ सध्या झोपली आहे आणि निधीबाळ कोणाकडे? दीदीकडे, म्हणजे तिच्या माऊकडे. चला चला. ज्या दिवशी म्हणजे 2 तारखेला निधीचा तिकडून बेवनाळून इकडे तिच्या पप्पाच्या गावी यायचं होतं ना, त्या दिवशी पहिल्यांदा ह्या घरी आलो म्हणजे मावशीच्या, आणि नंतर आपल्या घरी आलो. कारण की पहिले इकडे गृहप्रवेश झाला तुमचा, इकडं गृहप्रवेश नंतर तिकडे आलो. पहिले ना दवाखान्यातून पण पहिल्यांदा इथंच आलेलो मावशीच्या इथं. म्हणजे निधीचं ह्या घराशी खूप चांगलं कनेक्टिव्हिटी आहे. चांगलं कनेक्टिव्हिटी आहे. त्यावेळेस निधी एवढीशी होती आणि आज बघा एवढी मोठी झाली. चलत पण येईल ती, सर्व कळलं येईल आता. सगळं आपल्याला हे करायला म्हणजे लागायचं. बघ ना, हे कोविड काम हा ते हिनं 9 दिवसाची होती ना त्या दिवशी आलेली. आता 9 महिन्याची. अरे बरोबर आली ना. चांगलं 9 कम्प्लीट 9व्या दिवशी आलेली. तू प्रेग्नेंट होतीस त्यावेळेस पण आली होती. हो आले होते तेव्हा 3 महिन्याची होती मी. चला निधी बा तर झोपली आहे बिचारी, तिला आता गाडीची मजा घेता येणार नाही. उठली? अरे वा. चला बाय बाय.
बाय निधू. जागीच राहिली. बाय बाय. बाय निधू. कसं ओळखीत आहे बाय कर निधी. माझ्याकडेच बघते ते. बाय कर. आता झोप खुलली. बाबा येईल सोडायला येईल बाबा. जात पप्पा जवळ जा. बाबांना परत यावं लागतं. चल पप्पा जवळ जा. ये. आता निधी आणि मी दोघं पण बसलोय पुढच्या साईडला, कारण की गाडीमध्ये बसताना निधी झोपली होती आणि आता मस्तपैकी उठून बघते सगळं, मस्त मजा घेते गाडीचा, है ना निधी? निधी बाळासोबत मस्तपैकी गाडीमध्ये आम्ही परत आपल्या घरी आलो आणि आजचा हा व्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.